नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे पॉईंट डिस्कस करणार आहे। विद्यार्थी मित्रांचे मला भरपूर प्रश्न आहे, स्पेशली ITIचे विद्यार्थी। महाट्रान्सफो AEचा रिझल्ट जो आता लागलेला आहे त्यामध्ये कट ऑफ हा बऱ्यापैकी हाय गेलेला आहे। त्यानंतरच रिझल्ट आल्यानंतरच मला कमेंट सुरू झाले कमेंट बॉक्समध्ये की सर आता AEचा कट ऑफ हा खूप जास्त हाय गेलेला आहे एक्सपेक्टेडपेक्षा, त्यामुळे विद्युत सहायक महापारेषणचं जे काही आता विद्यार्थी मित्र रिझल्टची वाट बघत आहेत त्याचा कट ऑफ हाय जाईल का, हा एक पहिला प्रश्न। त्यानंतर काही म्हणजे रिझल्ट नंतर काही गोष्टींचं एक क्लिअरिटी आलेली आहे, काही गोष्टींची क्लिअरिटी आलेली आहे। फॉर एक्झाम्पल महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बरेचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर जर काही तुमचं सेक्शनल जे असतात जसं मराठी आहे, ॲप्टिट्यूड आहे, रिझनिंग आहे, मध्ये एकाही विषयामध्ये 0 किंवा 0पेक्षा कमी मार्क्स नको किंवा निगेटिव्ह मार्क्स नको। यामध्ये जो काही रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये 0.25 मार्क्स चालतात, 0.67, 0.75 किंवा 0 जे मार्क्स आहे ते चालतात किंवा 0 किंवा मायनसमध्ये मार्क चालत नाही, हा पहिला मुद्दा। त्यामुळे ज्यांना 0.25 असेल मराठीमध्ये का त्याला 0.25 असेल, 0.75 असेल तर ते चालते, ते रिजेक्ट होणार नाही, ते सिलेक्शन लिस्टमध्ये येऊ शकतात जर त्यांचा स्कोअर चांगला असेल तर, पहिला मुद्दा। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे वेटिंग लिस्ट लावणार आहे। महाट्रान्सकोमध्ये वेटिंग लिस्ट यांनी AEची लावलेली आहे। संख्या कमी आहे, आकडा हा कमी आहे, 400 टोटल जागा होत्या, त्यामध्ये त्यांनी 102ची वेटिंग लिस्ट लावली आहे, म्हणजे 25% वेटिंग लिस्ट लावलेली आहे। आतासुद्धा असं आपण गृहीत धरू शकतो की 2600 जागा आहे विद्युत सहायक महापारेषणच्या, तर त्यामध्ये साधारण एक माझ्या माहितीप्रमाणे 700-800ची किंवा 700पर्यंत तरी ते साधारण वेटिंग लिस्ट लावू शकतात। त्यामुळे ही सुद्धा आपल्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे, जो वितरणमध्ये झालेलं नाही आहे। ठीक आहे, वेटिंग लिस्ट ही कन्फर्ममध्ये लागणार आहे महापारेषण विद्युत सहायकची। ठीक आहे, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की जर कट ऑफ हा जास्त आलेला आहे महाट्रान्सको AEमध्ये आणि टेक्निशियनमध्ये हा येईल का, किंवा असं थोडंसं त्यांना भीती वाटत आहे किंवा भीती वाटलेली आहे किंवा मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे। तर AEचा म्हणजे महापारेषण AE आणि विद्युत सहायक महापारेषण याचा काहीही संबंध नाही। जागांमध्ये डिफरन्स आहे, नंबर ऑफ ॲप्लिकेशन्समध्ये फरक आहे, कॉम्पिटिशनमध्ये फरक आहे आणि लेवलमध्ये फरक आहे, त्याच्यामुळे काहीही संबंध नाही आहे। त्याचा कट ऑफ जास्त आला म्हणजे विद्युत सहायकचा कट ऑफ जास्त येईल हे कुठल्याच ॲंगलने कुठेच काही कोणी बोलू शकत नाही। परंतु काही जरा हुशार विद्यार्थी आहेत ते यूट्यूबमध्ये ते ग्रुपमध्ये कमेंट टाकतात, त्याच्यामुळे बाकीचे विद्यार्थी डिस्टर्ब होतात। असं काही संबंध नाही आहे। त्याच्या 400 जागा होत्या AEच्या, इथे आपल्या 2600 जागा आहे, साधारण 5 ते 6 पट जास्त जागा आहे विद्युत सहायकच्या, त्याच्यामुळे कट ऑफ हा एवढा जास्त होऊ शकत नाही। फॉर एक्झाम्पल ओपनचा 111च्या जवळपास कट ऑफ आहे 150पैकी आणि बाकी 100च्या वर कट ऑफ लागलेला आहे, परंतु इथे असं होणार नाही आहे। आपला कट ऑफ हा 100च्या आतमध्ये 90 ते 100च्या दरम्यान लागणार आहे ओपन OBCचा, बाकी जो आहे त्यापेक्षा कमीसुद्धा लागू शकतो जो आपण कट ऑफ दिला आहे त्यानुसार। आणि जो काही मी कट ऑफ दिला त्यावर मी अजूनही ठाम आहे, माझं कन्फर्म आहे की या रिलेटेड किंवा या रेंजमध्येच कट ऑफ लागू शकतो विद्युत सहायक महापारेषणचा, त्यामुळे काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे। खूप जास्त डिफरन्स असतो, दोन्हीमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे, त्याच्यामुळे तिथे कट ऑफ हाय झाला म्हणजे आपला कट ऑफ हाय देईल असं समजू नये। आणि सगळ्यात मेन म्हणजे इथे महावितरणसारखा रिझल्ट लावलेला नाही आहे, ट्रान्सपरन्सी त्यांनी ठेवलेली आहे, पारदर्शकता ठेवलेली आहे रिझल्टमध्ये कारण की त्यांनी मार्क्स डिक्लेअर केलेले आहे, इवन सेक्शनल मार्क डिक्लेअर केलेला आहे, कुठल्या सेक्शनमध्ये किती मार्क्स वगैरे असं सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे। आणि टोटल म्हणजे जेवढे कॅन्डिडेट्स होते त्या सगळ्यांचे मार्क्स त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत, त्यामुळे ट्रान्सपरन्सीबाबत इथे महापारेषण खूपच चांगलं आहे, पॉझिटिव्ह आहे। महावितरणसारखं इथे कारभार नाही आहे, ही गोष्ट आपल्यासाठी जे विद्यार्थी अभ्यास करून इथे परीक्षा देतात त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। त्यानंतर बघा महापारेषण विद्युत सहायकचा रिझल्ट कधी लागेल किंवा टेक्निशियन 1 टेक्निशियन 2चा रिझल्ट कधी लागेल, हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। मी बऱ्याच वेळात यूट्यूबवर सांगितलेलं आहे आणि आपलं महापारेषण AEचा सुद्धा आपण रिझल्ट सांगितलेला होता की कुठल्याही दिवशी रिझल्ट येऊ शकतो 15 तारखेनंतर, आणि तो साधारण 23 तारखेला रिझल्ट आलेला आहे। आता मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या जे आपल्याशी कनेक्टेड आहे, ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे, ज्यांना आपलं बेल आयकॉन क्लिक केलेलं आहे आणि त्यांना अपडेट्स येतात, त्यांना माहिती आहे की आपण साधारण 15 मार्चच्या जवळपास हा रिझल्ट येऊ शकतो। त्याच्या आधी रिझल्ट येण्याची शक्यता अतिशय कमी आहे, कारण कमीत कमी त्यांना 1.25 ते 1.5 महिना लागतो। रिझल्ट सध्या प्रोसेसमध्ये आहे, रिझल्ट अजूनपर्यंत महापारेषणकडे आलेला नाही आहे टेक्निशियनचा, तो प्रोसेसमध्ये आहे। IBPS तो रिझल्ट बाय डिफॉल्ट ते सिस्टीम जनरेटेड रिझल्ट असतो, परंतु त्यामध्ये सुद्धा बऱ्याच घडामोडी घडतात, त्यानुसार रिझल्टवर सध्या काम सुरू आहे। माझ्या माहितीप्रमाणे 15 तारखेच्या जवळपास म्हणजे 10 ते 15 किंवा 15चे 20 सुद्धा होऊ शकतात, या रेंजमध्ये मार्चच्या 15 तारखेच्या जवळपास हा रिझल्ट येऊन जाईल, 100% येऊन जाईल, त्यापेक्षा जास्त डिले होणार नाही। आणि त्यानंतर तुमचं 10 दिवसानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारची मनामध्ये भीती बाळगू नका, रिझल्ट हा वेळेवरच येणार आहे।
तुम्ही म्हणाल आता एक्झाम झाली 15 दिवसात रिझल्ट, असं होत नसते. 3 तारखेला एक्झाम झाली विद्युत सहाय्यकची, त्याच्यामुळे याचा रिझल्ट साधारण 15 तारखेच्या जवळपास आपल्याला एक्सपेक्टेड आहे. त्या रिलेटेड काही पॉझिटिव्ह अपडेट आलं किंवा रिझल्ट महापारेषणकडे आला तर आपण आपला व्हिडिओद्वारे किंवा चॅनलद्वारे तुम्हाला कळवूच. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे महावितरण विद्युत सहाय्यक जे विद्यार्थी वाट बघत आहे एक्झामची, ती एक्झामसुद्धा लवकरच होणार आहे. त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी सांगितलेलं होतं की मार्चमध्ये ती एक्झाम फेब्रुवारीमध्ये एक्सपेक्टेड होतं, पण फेब्रुवारी आता गेलेला आहे, फेब्रुवारीमध्ये एक्झाम होणारच नाही. पण तो मार्चमध्ये साधारण 15 ते 20 तारखेच्या दरम्यान म्हणजे लास्ट वीकमध्ये हा जी काही एक्झाम आहे ती अपेक्षित आहे. त्याआधीसुद्धा होऊ शकते, परंतु जी काही आपल्याकडे माहिती आलेली आहे की मार्चची एखादी डेट ते बुक करतील. अजूनपर्यंत डेट बुक केलेली नाही आहे, परंतु मार्चमध्ये म्हणजे मी असं म्हणेल की 70 to 80% चान्सेस आहे की मार्चमध्ये ही एक्झाम होऊनच जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या तयारीमध्ये राहा. कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी, कुठल्याच प्रकारच्या विनाकारणच्या ग्रुपमध्ये पडू नका आणि विनाकारणच्या निगेटिव्ह डिस्कशनमध्ये तर पडूच नका. त्यांनी तुमचा अभ्यास डिस्टर्ब होतो. स्पेशली ज्यांचा महापारेषण विद्युत सहाय्यकचा एक्झाम किंवा जे काही पेपर आहे तो वाईट गेलेला असेल, खराब गेलेला असेल, त्यांनी महावितरणवर पूर्णपणे 100% फोकस करा आणि टोटल अभ्यास असं समजा की 15 दिवसामध्ये आपली एक्झाम आहे तसं समजून तसा टार्गेट ठेवून अभ्यास करा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. कारण यानंतर असा परत मोठा चान्स येत नसतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे काही कमेंट्स होते ते शॉर्टमध्ये मी ते सांगायचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही कमेंट असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यावर आपण डिटेल व्हिडिओ वेगळा घेऊ. परंतु विनाकारणच्या निगेटिव्ह डिस्कशनमध्ये किंवा विनाकारणच्या निगेटिव्ह गोष्टींमध्ये पडू नका की आपला कट ऑफ आता हाय जाईल, असं होईल तसं होईल, यामध्ये पडू नका. कट ऑफ हा लोच जाणार आहे. 90 ते 100च्या दरम्यान विद्युत सहाय्यकचा कट ऑफ जाणार आहे आणि बाकी कॅटेगरी त्यापेक्षा थोडंसं कमी जास्त येईल. ठीक आहे. त्यामुळे तशी काळजी करू नका. आणि रिझल्टचं सुद्धा सांगितलेलं आहे, रिझल्ट हा 15 मार्चच्या जवळपास येईल. मी असं म्हणणार नाही की 8 दिवसात येईल, 2 दिवसात येईल, नाही, 10 ते 15 मार्चच्या जवळपासच रिझल्ट येण्याची शक्यता आहे. त्या रिलेटेड पॉझिटिव्ह अपडेट असलं तर आपण आणखी एखादा व्हिडिओ घेऊन तुम्हाला पॉझिटिव्ह अपडेट देऊ. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल, बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांचंसुद्धा कन्फ्युजन दूर होईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करा, बेलायकनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.